नमस्कार. स्वामी दरबार देखावा भाग 4 मध्ये तुमचं स्वागत आहे. या भागात आपण गणपतीच्या बॅकग्राऊंडचे बेस स्टँडचे डिझायनिंग बघणार आहे. त्यासाठी असा 3 बाय 6 फुटाचा चांगला पुठ्ठा आणलाय आणि त्याला आपण साइडने एक सरळ लाईन कापून घेणार आहे. आता इथे एक गंमत अशी आहे, की आपला स्टँडसुद्धा 3 बाय 6 फुटाचा असल्यामुळे आपल्याला जास्त काही कटिंग याला करायला लागली नाही. त्यामुळे तो असाच व्यवस्थित बसला. या पुठ्ठ्याला आपण मागच्या बेस स्टँडला तारेने जॉइन करणार आहे. त्यासाठी आम्ही कुठे-कुठे आपल्याला तार खोचायची आहे याचे मार्किंग करून घेतले. आता ह्यामध्ये आपण पुठ्ठ्याच्या मागे ज्या उभ्या पट्ट्या लावल्यात त्याच्या टॉपला एक आणि बॉटमला एक अशा तार लावलेल्या आहेत. आता तार लावताना सुद्धा डायरेक्ट आपण तार तशीच नाही लावायची. जर आपण कर्व्हमध्ये तार लावली तर आपला पुठ्ठा फाटण्याची जास्त चान्सेस आहेत. मग काय करायचं, एका साइडने खोचून तो पुढच्या बाजूने काढायचा. त्याच्यानंतर त्याला एक एल शेप आकार द्यायचा आणि मग दुसऱ्या साइडला सुद्धा परत एक एल शेप आकार द्यायचा आणि मग ती तार मागे पुठ्ठ्यात खोचायची. बेसचा पुठ्ठा तर लावून झाला. आता त्याच्यावर जो कर्व आपल्याला तयार करायचा आहे, आता आपण त्याची तयारी करूया. आता हे जे पालखीच्या आकाराचं आपण कर्व तयार करत आहे, त्याला आपण 2 भागात डिव्हाईड केलंय. एक तर राईटसाठी आणि एक लेफ्टसाठी. यामध्ये आपण 36 इंचची लेंथ आणि 15 इंचची विड्थ असा एक रेक्टँगल कट करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला त्यामध्ये तो कर्व आणि सरळवाला भाग हा कापता येईल. या साईजनुसार आपला रेक्टँगल ड्रॉ करून झाल्यावर त्याला आपण कट करून घेणार आहे आणि मग त्यावर पुढे आपली जी डिझाइन ठरली आहे ती काढायला घेणार आहे. ती कशी तेही मी तुम्हाला दाखवतो. असा आपला पुठ्ठा कट करून झाल्यावर मी त्यावर हाफ कर्व आणि सरळ पट्टा हा आखून घेतलाय. हा पार्ट आपला राईट साईडचा असणार आहे. तसाच उलटा ठेवून दुसऱ्या पुठ्ठ्यावर एक आखून घ्यायचा आहे आणि तो पार्ट आपण लेफ्टला लावणार आहे. हे 2 तुकडे यासाठी आम्ही केलेत कारण अखंड एक पुठ्ठा बसला तर तो खूप जड होईल. यानंतर हा कर्व कट करून घ्यायचा आहे. हा कर्व कट करत असताना मी हे पॉइंटेडवालं सिल्वर कटर आणि नॉर्मलवाले दोन्ही कटर यूज करूनच हा कर्व कट केला. हा कर्व कट करून झाल्यावर आमच्या असं लक्षात आलं, की जो कर्व्हचा कॉर्नर पॉइंट आहे, तिथे आपली विड्थ ही कमी पडते. मग त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित साईज घेतली, 3 लेयर आखून घेतले, कारण आपला हा 10 इंचाचा विड्थ असणार आहे. मग त्याला जो तोडलेला तुकडा होता, तो पुन्हा आम्ही साईज घेऊन पुन्हा आम्ही तो जॉइन केलाय. हा जो कर्व असणार आहे, त्याला आपण 2 भागात डिव्हाईड करणार आहे. एक तर वरच्या एक डिझायनिंगसाठी आणि त्यानंतर खाली आपण अजून एक छोटा कर्व तयार करून त्यावर डिझाइन काढणार आहे. आता ह्यानंतर या कर्व्हच्या खाली जो आपण 15 बाय 21.4 इंचाचा पुठ्ठा लावणार होतो, त्याची आम्ही साईज थोडी छोटी केली. उंची ही 15 इंचच ठेवली, पण विड्थ ही आम्ही 21 इंचमधनं कमी करून ही 16 ते 17च्या आसपास घेतली. त्याचं कारण असं, की आपली उंची कमी असल्यामुळे 15 फक्त आपली उंची आणि विड्थ त्याची 21.4 त्याच्यामुळे ते खूपच जास्त पसरट वाटत होतं. त्यामुळे मग आम्ही थोडंसं साईज त्याची कमी केली. हे करून झाल्यावर आम्ही त्याला ग्लू गनने पेस्ट करून घेतलंय आणि फॉर अ सेफर साइड म्हणून आम्ही त्याला तारसुद्धा लावून घेतली. आता हा साइडचा पार्ट तर लावून झाला. आता आपण जे 2 कर्व कट करून ठेवलेत, त्यांना आपण पेस्ट करून घेणार. त्यासाठी असे व्यवस्थित आपण ते दोन्ही कर्व सेंटरला अलाइन करून ठेवायचे आणि मग त्याला आपण ग्लू गनने पेस्ट करून घेणार आहे. आता ही ग्लू गन लावत असताना आपण प्रत्येक एजला ही ग्लू गन लावून घ्यायची आणि फॉर अ सेफर साइड म्हणून आपण तारसुद्धा लावून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्या डिझायनिंगचा बेस तर तयार झालेला आहे. तर ह्याचे अजून इन डिटेल डिझायनिंग आपण पुढच्या भागात बघणार आहे. हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.